नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे होळी, तर होळीनिमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर होळीनिमित्त कालच मी माझ्या माहेरी आले। स्वप्नीलने मला माझ्या माहेरी सोडलं कारण त्यांना त्यांच्या माहेरी जायचं होतं। तर हा जोक होता, बट खरंच ते मुंबईला गेलेले आहेत माझ्या सासरी, कारण तिथे तसं काम होतं महत्त्वाचं म्हणून। तर ते ज्या कामासाठी गेलेले आहेत ते एक सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी। तर मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन। आज आहे होळी, त्याच्यामुळे असणार आहे घरी पुरणपोळीचा स्वयंपाक। तर आज आई लवकर उठली आणि तिनं कामाला सुरुवात केली, पण तिचं डेलीचं रुटीन आहे की ती देवपूजा झाल्याशिवाय ती घरातील दुसरं कोणतंही काम करत नाही। तर ही तिची पहिल्यापासूनची सवय आहे। काही झालं तरी उठल्यानंतर अंघोळ झाली की पहिली देवपूजा आणि नंतर बाकीचं काम। तर शर्विलला असाही चान्स होता कारण माझं माहेरचं जे देवघर आहे ते खाली आहे। तर खूप जास्त म्हणजे घरातले देवाची भांडी किंवा दुसरं कोणतंही सामान त्याला असं आसपास बऱ्याच गोष्टी भेटतात ज्याने तो खेळू शकतो। तर उठला की तो त्याच्यामध्येच रमला। तर आईने देवपूजा केलेली नव्हती, त्याच्या आधीच त्याने देवपूजेतलं सगळं सामान वगैरे विखरून टाकलेलं होतं। पण म्हणतात ना, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, आपण त्यांना काही नाही बोलू शकत। आपल्याला माहीत असतं की देवतांच्या मूर्त्या वगैरे घेणं बरोबर नाही आहे, मुलांनी तसं घेऊ नये, किंवा आपण तर घेत नाही पण मुलांना कोण सांगणार, किंवा त्यांना समजतही नाही आपण कितीही समजावलं तरी। तर काही करू शकत नव्हतो त्याला। तर त्याच्यानंतर आईचं अजून एक सवय की ती देवपूजा झाल्यानंतर ती सूर्यनारायणाला नेहमी ओवाळते। तुळशी वृंदावन आहे घरी, त्यालाही हळदी कुंकू लावून ओवाळते आणि घराचा उंबरटा असतो त्यालाही। तर हे सर्व शर्विल खूप जवळून पाहत होता, एन्जॉय करत होता आणि ती जिथे जिथे जाईल तिच्या मागे मागे फिरत होता। तर ते बघायला खूपच छान वाटत होतं। तर हे मी तुमच्याबरोबर शेअर करावं असं मला वाटलं। आईने स्वयंपाकाला सुरुवात केलेली आणि शर्विलला खेळायचं होतं। तर प्रश्न असा होता की घरातली एक व्यक्ती तर शर्विलच्या मागे जाणं भागच होतं, कारण तो अजून खूप लहान आहे, त्याला काही समजत नाही आणि खेळताना त्याला नेहमी काही ना काही ती दुखापत होतच असते, मस्ती चालू असते त्याची नेहमीप्रमाणे, त्याच्यामुळे धडपडत असतो सतत। तर आईने पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि मी त्याच्यासोबत बाहेर खेळत बसले। तर इथे माझ्या घराच्या समोरच एक कन्स्ट्रक्शन चालू आहे समोरच्या घराचं। तिथे मग अशा वायर्स किंवा छोटा तारा, अणकुचीदार वस्तू अशा पडलेल्या असतात, त्यामुळे लक्ष द्यायचं होतं। आणि मग त्याला मी गेट लावलं आणि आतमध्येच खेळायला दिलं। तर हे अन्वीचं थोडंसं दिवाळीचं साहित्य होतं, छोटे सैनिक आणि प्राणी पक्षी वगैरे होते, तर तो त्याच्यातच रमला आणि त्यानेच खेळायला लागला। बराच वेळ आत खेळल्यानंतर तो कंटाळून गेला, म्हणून मी त्याला बाहेर बॅट बॉलने खेळायला आणलं। तर तो बाहेर खूप छान खेळत होता आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की वरती विमानाचा आवाज येतोय। तर मी आहे कराडमध्ये, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी हे की कराडमध्ये एअरपोर्ट आहे, फार मोठं नाही आहे, छोटेसे विमान किंवा हेलिकॉप्टर्स वगैरे असतात तिथे लँड होतात आणि असं ट्रेनिंग चालू असतं। तर तुम्हाला आकाशात विमान दिसत असेल तर ते आता ट्रेनिंग पिरियड चालू असणार, त्याच्यामुळे त्यांच्या घिरट्या सतत चालू असतात। तर सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 टायमिंगला, दुपारी बंद असतं ट्रेनिंग, बट सकाळी आणि संध्याकाळी त्यांचं ट्रेनिंग चालू असतं। कसं पकडलं? इकडे इकडे शर्विल
हे बघा मगाशी होतं तेच विमान पुन्हा फिरून आलं. आता दुपारचे 4 वाजून गेलेले आहेत आणि इथे बघा पाठीमागे तुम्हाला होळीची तयारी दिसत असेल. तर हे इथल्या शेजारच्या मुलांनीच तयार केलेलं आहे आणि आई तिथेच साईडला जो काही पालापाचोळा पडलेला होता तर ते झाडत होती. होळी पेटवल्यानंतर त्याच्यातून जी हे ज्वाला येत होत्या ते खूप जास्त उडत होतं. सो मी खूप जास्त जवळ गेलेच नाही कारण शर्वरी घाबरत होता आणि बायका पण बोलल्या मला की ते अंगावर वगैरे उडतं आणि चटके बसतात. सो मी खूप लांबच उभे होते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.